ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर तुकाराम, एकनाथ, नामदेव, समर्थ रामदास स्वामी आणि अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदी सर्व संतांनी गणरायाला या मोरयाला एका समान स्वरूपामध्ये त्याची रचना आणि त्याची कृपादृष्टी अर्थातच मोरया हा सर्व संतांनी एकाच लेखणीतून मांडलेला आहे. आणि गणपती किंवा मोरया हा अनादी अनंत चिरंतन आणि सनातन असं तत्व म्हणजे मोरया आहे. बुद्धीच्या माध्यमातून मिळणारा ज्ञानाचा आनंद ही खरी मोरयाची कृपादृष्टी आहे. हा सगळा विचार हा मोठा विचार सर्व संतांनी मानला. बुद्धी आणि ज्ञान याचा संबंध येतो तेव्हा शास्त्राची त्याचा संबंध येतो. आणि भारतामध्ये शास्त्राचा संबंध हा 6 दर्शनांशी आहे. म्हणून 6 अंगाची रचना ही संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी गणपतीची मांडली, ज्यामध्ये 6 शास्त्र जी आहे त्या 6 शास्त्रांचा उल्लेख आला. त्यामध्ये नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, वेदांत अशी ती 6 शास्त्र आहे जी ज्ञानसंपन्न आहेत. आणि ही ज्ञानसंपन्न होण्यासाठी खरं तर ज्ञानातून मिळणारा आनंद जीवनामध्ये घेण्यासाठी मोरयाची कृपादृष्टी आहे. म्हणून मोरयाचं पूजन किंवा गणपतीचं पूजन हे ज्ञानप्राप्तीसाठी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा गणेशाला वंदन केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की मंगल कर मंगल देवा घे मम सेवा रे गणराया सुकृप नाही भारत जननी दे तिजला शांती विसावा. मंगल कर मंगल देवा घरोघरी सुविचार दे अन्न वस्त्र दे मंगल कर मंगल देवा. असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा गणेशाला वंदन करतात. आणि गणेशाला अशी आळवणी करतात की ही भारत माता सुखरूप नाही. तिला या सगळ्या जनतेला ज्ञानसंपन्न बनवून भारताला पुढे नेण्यासाठी गणेशाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वंदन करतात. एवढंच नव्हे तर ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की पूर्वी घरोघरी गणेशोत्सव नाना रूढ्यांचे उपद्रव लोकमान्यांनी आणलेले महत्त्व राष्ट्रीय रूपे तयाशी. 1893मध्ये लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सवची उत्सवाची जी संकल्पना मांडली त्यामागे राष्ट्रीय एकात्मतेच्या स्वरूपामध्ये लोकांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा त्यामध्ये निर्माण व्हावा हा खरा गणेशोत्सवाचा उद्देश होता. म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि म्हणून गणपती जो आहे तो गणपतीचं स्वरूप आणि त्याचं जी कृपादृष्टी आहे हा सगळा विचार सगळ्या संतांनी तो मान्य केलेला आहे. आणि म्हणून अलीकडल्या काळामध्ये आज गणेशोत्सवाचं आपण साजरं करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मूळ उद्देशाला कुठे थार न जाता खऱ्या अर्थानं हे उत्सव हा जो 10 दिवसाचा गणेशोत्सव जो आहे हा या गणेशोत्सवामध्ये समाजासाठी विधायक आणि रचनात्मक कार्य पुढं घेऊन जर गणेशोत्सव साजरा होत असेल तर खऱ्या अर्थानं आपण ज्ञानसंपन्न होऊन भारताला एक उज्ज्वल राष्ट्राकडे नक्की नेऊ शकू.